अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. श्री गुरु रामचंद्राय नमः. मने नामधारक सिद्धासे पुढे अवतार झाला कैसे, विस्तार करुणिया मासे सांगा स्वामी कृपामूर्ते. सिद्ध मने एक वत्सा अवतार झाला श्रीपाद ईशा, पूर्वी वृत्तांत केला ऐसा कथा सांगितले विप्रश्रेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासे पूजित होती गुरुपदेशी, देहावसान झाले तिचे पंचत्व पावले त्यावेळी. झाला जन्म पुढे तिचे करंजनगर उत्तर देशे, वादसनी शाखेसे विप्रकुळे जन्मले. जातक वर्तले तियेसे नाम अंबा भवानी ऐसे, आरोपिले स्नेहसे माता पिता पर्यसा. वर्तता माहेरा गृहे वाढले कन्या अति स्नेहे, विप्रे विवाह केला महोत्साही देती विप्रासे तेची ग्रामी. शिववृत्ती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जान, त्यासी जिदली कन्यादान अति प्रेते करुण. तया माधव विप्रा घरे शुभाचारे होती नारे, वासना त्याचे पूर्वापारे ईश्वर पूजा करीतसे. पूजा करे ईश्वरासे दंपती उभय मनोमानसी, प्रदोष पूजा महाहर्षे करती श्रद्धा पुरस्करे. मंदवारे त्रयोदशीसी पूजा करी अति विशेषे, संवत्सर झाले षोडशतेशे अंतरवत्नी होय एका. मास तृतीये पाचवे मासी उत्साह करती अनेक हर्षी, उत्तम डोहाळा होय तेसे ब्रह्मज्ञान बोलतसे. करती आनंदोत्सव मास साती द्विजवरो करे सीमंते, अखिल वाणे ओवाळती आरते सुभासिनी मिळवण्या. ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिनेसे, पुत्र झाला मनोनी संतोषे निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे एक, पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणती ते वेळी. जातक कर्म करे तो ब्राह्मण विप्रासी दान दे दक्षिणा, ज्योतिषी सांगते लक्षण लग्न सत्वर पाहुण्या. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमार होईल कारुण्य पुरुषे होईल गुरु सकळिका. याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल पर्यसे चिंतामणी याचे चरण. अष्टमा सिद्धी याचे द्वारी वळगत राहती निरंतरे, नवनिधे याचे घरे राबती एक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सुत पूज्या पूज्य त्रिभुवनात, याचे दर्शने पिता माता पुनीत होती पर्यसा. हा होईल अवतार पुरुषी आम्हा दिसतो भरवसी, संदेह न धरावा मानसे म्हणून करती नमस्कार. म्हणती समस्त द्विजवर सांगती जनकासी उत्तर, याचे नि महादैन्यहर देणे न लगे कळी काळा. जे जे वासना तुमचे मनी सर्व लाधेल निर्गुणी, याते करा हो जतन निधान आले तुमच्या हाता. ऐसे जातक वर्तुनी सांगता झाला ब्रह्मज्ञानी, जनकजन्नी उल्हासोनी देते नाना वस्त्र भरणे. सांगोनी जाती ब्रह्मोत्तम माता पिता अति प्रेम, दृष्टी लागेल म्हणून संभ्रमे लिंब नो न ओवाळीते. व्यवस्था फाकली नगरात अभिनव आजी देखिले म्हणत, उपचदाची बाळ ओंकार जपत आचार्य म्हणती सकळ जन. नगर लोक इष्ट मित्र पहावया येती विचित्र, दृष्टी लागेल म्हणून मात्र न दाखविती कवना पुढे. माया मोह जनक जननी बाळा दृष्टी घडेल म्हणून, अंगारा लाविती मंत्रोनी रक्षा बांधते कृष्ण सुते. परमात्माचा अवतार दृष्टी केवी त्यासी संचार, लौकिक धर्म ममत्कार माता पिता संरक्षिते. वर्तता बाळ येणे परी दिवस 10 झाल्यावरी, नामकरण परस्परी ठेवी जनक द्विजोत्तम.
शालग्राम देव म्हणत जन्मनाम झाले ख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करती प्रीती करी माता म्हणतसे रे न पुरे क्षीर बाळकासे पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दुग्ध थोडे बाळा एखादे मिळवा का अबळा स्तनपान देऊ अथवा अनामेषा एक आपले स्तनी नशमे भूक ऐकोनी हासे बाळक स्पर्शे स्तनी सव्य करा स्तन स्पर्श होताची कर 32 धारा वाहे क्षीर वस्त्रे भिजवणी विचित्र वाहो लागले भूमीवरी विस्मय करती जनकजननी प्रगटन करती गौप्यगुणी नमन करती बाळचरणी माता होय खेळविते पाळण्या घालुनी बाळकासे पर्यंत गाय अति हर्षी न राहे कुमर पाळणेसे सदा खेळे भूमी महीवरी वर्धे बाळ येणे परी माता पिता ममस्कारे वत्सरो झाला संवत्सरे न बोले बाळ कोणासवे माता बोलवे कुमारासी बोले शब्द ओंकार ऐसे चिंता करीतसे मानसी मुके झाले दैवयोगे पुसते जाण जोशियासी मने बोल नयेची आसी काय उपाय असेल विशेषी म्हणून पुसे वेळोवेळा सांगते जाण ज्योतिषी आराधावो कुळदेवतेसी अर्कवारी अश्वस्त पर्णेसे अन्न घाली तिन्ही वेळा एक म्हणती होईल मुके त्याशी शिकवावे विवेके बाळ बोल पोलू शके म्हणून सांगती विनोदे हा सोनी ओंकार उच्चारी बाळ आणि कनीने बोल केवळ विस्मय करती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकतो बोल सकळ जाणूनी न बोले काय गुणे काही केलिया न बोले सुत चिंता करीती माता पिता पुत्रासी झाली वर्षे 7 मुके झाले दैवयोगे 7 वर्ष कुमारासी योग्य झाला म्हणजेसे पुसते समस्त ब्राह्मणासे केवे करावे म्हणून या विप्र म्हणती ते वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळ उपनयनावे केवळ 8 वर्षे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवने रीती मुकासे हे निश्चिते कैसे दैवे झाले आम्हा कैसे देव झाले आपले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिव पूजले वाया झाले म्हणतसे ईश्वरे तरी दिदलावरू सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करू म्हणून चिंता शिवासे एकची बाळ आमच्या कुशी आणि कन देखो स्वप्ने कैसे वेष्टिले होतो आम्ही आशी आमते रक्षील म्हणून नवेची माझ्या मनीचा वास पुत्र झाला निर्वाण वेश वरू दिदला तो महेश शनी प्रदोष पूजिता म्या ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येऊनी बाळक संभोगी तसे मातेसे घरात जाऊनी ते वेळा घेऊनी आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन्नी आणुनी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावनिया पतेसे दाविती झाली ते वेळा गौप्य करती ते वेळा गृहात नेले तया बाळा पाहती त्याची बाळलेला आणि कलोह हाती देते अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाले सर्व हे मी विश्वास करते मनोभावे होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते अलिंगोनी विनविता ते जनकजन्नी तो तारक शिरोमणी कारणी पुरुष कुळदीपका तुझेनी सर्व सौख्य लाधलो बोलता आम्ही नाही ऐकिलो अज्ञान माया वेष्टलो मुके ऐसे म्हणू तुझ आमचे मनीची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे बोलापना ऐकावे पुत्र राया हास्य वदन करी बाळ दावी यज्ञोपवीत गळा कटे दावी मुंजी स्थळा म्हणून दाखवी मातेसे संज्ञा करुणी मातेसे दावी बाळ संतोषी मुंजी बांधिता आम्हासे येईल मने बोल सकळ माता पिता संतोषती विद्वांस ज्योतिष पाचारिते व्रतबंध मुहूर्त लग्न पाते सर्व आयती करती झाला
केली आयती बहुत परी रत्न खचित अलंकारी माया मोहे प्रीती करे समारंभ करिता ते चतुर्वेदी ब्राह्मणेती शाखा परत्वे वेद पडती इष्ट सोयरे दाई जगोते समस्त आले तया भुवना नाना परिचय शृंगार उभारिले मंडपाकार आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्ये वेचितसे नगर लोक विस्मय करती मूर्ख पुत्रा एवढी आयती दुजा लागली असे भ्रांते कृता करीतो द्रव्य आपले इतके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील परियसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवने परी एक म्हणती हो का भलते मिष्टान्न असे आम्हा मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाल नाही त्याचे मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करती अनेक माता पिता अत्यंत सुख देव देवक करिता ते चौल कर्म एरे दिवसी भोजन चौल मनीसे पुनरभ्यंग करुणी हर्षे यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त सहभोजन करावया माता घेऊनी गेली घरात भोजन करुणी माते सवे निरोप घेतो एको भावे मौजे बंधनासे करावे म्हणून आला पित्याजवळी गृहयोक्त मार्गे म्हणजे देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देती परियसी बाळक उच्चारी मनोमानसे व्यक्त न बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचिता देती झाली ते वेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळा ऋग्वेद म्हणून फेरी आचार धर्मे वर्ततसे पहिली भिक्षा येणे परी देती झाली प्रीती करी अग्नी मिळे म्हणून उच्चारे ब्रह्मचारी तेवेळी दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद ईशेत्वा लोक समस्त ततस्तवता माता तो कवे ते वेळा तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पडता अग्न आया ही गायन करता तिनी वेद म्हणतसे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुके बोले वेदचारे म्हणती होईल कार्णिक याते मनो नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करते नमस्कार जगद्गुरु मनोनिया इतक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे एक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून या नव्हे ती बोल तुझे मिथ्या निर्धार झाले माझ्या चित्ता निरोप देव आम्हा त्वरिता जाऊ तीर्थ आचरावया आम्हा चार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरे करणे असे पर्यसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःख दाटले अति घन बाष्प निघता ते लोचन आली मूर्छना तैवेळी निर्जीव होऊनी क्षण एक करते झाली महाशोक पुत्र माझा तो रक्षक केली आशा आम्ही भाऊ आमते रक्षसी म्हणून होती आशा बहुमनी न बोलसी आम्हासे याचे गुणी मुके मनविसी आपणा नायको कधी तुझे बोल एकता आता संतोषले प्रदोष पूजा फळाले म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्राशी म्हणे ती बालिका आळिंगोनिया कुमारका कृपा भाकी तेवेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेद अंतकरण आम्हा कारण तेची असे तुते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरे करीतील मनोभावेसे तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेविता कर मग झाले जाती स्मृती पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता झाली विस्मिस्त श्रीपाद वल्लभ स्वरूपात दिसतसे तू बाळक देखोनी माता तेवेळी नमन केले चरण कमळी श्रीपाद उठवणी अवलिळे सांगती गोप्य अवधारा एक माते ज्ञानवंती हा बोल करी व गुप्ती आम्ही संन्यासी असो येते अलिप्त असो संसारी याचे कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारणासे पुढे भोवता म्हणून निरोप मागती येणे परी जननीयसी गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनरपे विनमी पुत्रासे श्रोते सावध एका एकाग्रे पुत्रासी प्रार्थी ते वेळी माते सांडुनी तुम्ही जाल आणि कदे खेन कदे बाळ केवे वाचू पुत्रया धाकुटपणे तुम्हा तापस
कोण धर्म असे हर्ष धर्मशास्त्रे ख्यात सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचार्य वर्ष 12 वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्य परंपरा गृहस्थ मार्ग मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता अति समर्थ संन्यास घ्यावा मग मुख्यतः धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग एक पठन करावे वेदाधिक विवाह होता गृहस्थनिके पुत्राधिक लाभावे यज्ञाधिक कर्मे साधोनिया तदनंतरे संन्यास न्याया येणे विधेयसे मुख्या अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय तुष्ट व्हावे मनीची वासना पुरवावे तदनंतरे तपासी जावे संन्यास घेता मुख्यासे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगे तत्वज्ञान एक नामधारका सगुण म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनवितसे गा नमुन परिसा समस्त श्रोतेजन गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करुणी टीका सांगतसे सरस्वती इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरुलते श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरहरी बालचरित्र लीला वर्णन नाम 11 श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।